आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। लाडक्या बहिणींचा चमत्कार, महायुतीच्या 232 जागा निवडून आल्या। वाळव्यात एकनाथ शिंदेंचा निर्धार। ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला शक्ती उभी राहते त्यांचा मतपेटीत नंबर पहिलाच असतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही माझी सर्वात लाडकी योजना असून या योजनेने महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे। राज्यातील महायुतीच्या 232 जागांचा विजय हा केवळ माझ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे झालेला चमत्कार आहे, असे रोखठोक प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। वाळवा येथे शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी विकास आणि भावनिक साथ घालत मतदारांचे मन जिंकले। भाषणाची सुरुवात करताना त्यांनी दिवंगत नेते अजितदादा यांना श्रद्धांजली वाहिली। सध्याच्या दुःखद प्रसंगाचे भान राखून कोणावरही टीका न करता साधेपणाने आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले। एकनाथ शिंदे शब्द देतो तो पाळतोच। माझ्या लाडक्या बहिणींना केवळ ओवाळणी देऊन थांबणार नाही, तर त्यांना लखपती दिदी बनवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली। वाळवा तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आष्टा येथे तातडीने MIDC उभारली जाईल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला। वाळवा तालुका हा देशभक्तांचा तालुका आहे। येथे शिवसेना केवळ हिंदुत्वाचाच नाही तर विकासाचाही शब्द द्यायला आली आहे, असेही शिंदे म्हणाले। या सभेला शिवसेना खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, बजरंग पाटील, मोहन वनखंडे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, गौरव नायकोडी यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीतली लोक फक्त चांगली नाही, ते देव माणसाची भूमी आहे। खऱ्या अर्थाने सगळी चांगली माणसं आहे आणि मग चांगल्या माणसासाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं। आणि म्हणून या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी देखील भरीव निधी दिला आहे। 23 प्रमुख देवस्थानांच्या विकासाला 66 कोटी रुपये आपण दिले। सांगली जिल्ह्यात 55,646 घरं मंजूर केलेली आहेत। 44 घरं जवळपास पूर्णत्वात जातात। 77,000 लखपती निधी घडवण्याचा उद्दिष्ट आहे। लक्ष्मी मुक्ती योजनेतून 7 बाऱ्यावर लाडकी बहिणींचं नाव लावले। ग्रामीण भागात प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी आपण काम करतो। तासगाव आणि जगच्या धर्तीवर वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत इमारतीसाठी 18 कोटीचा निधी आपण दिला। 82 नवीन ग्रामपंचायत इमारती उभ्या राहत आहेत। रस्त्याच्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत देखील 138 कोटीचे रस्ते आपण घेतले। आता नवीन 21 रस्ते व पुलांसाठी 108 कोटी रुपये आपण देतो। आणि म्हणून या विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी समृद्धी येईल, विकास होईल। मिरज आणि सांगली हॉस्पिटलसाठी 93 कोटीचा निधी आपण दिला। बालगृहातील मुलापासून ते जिल्हा परिषद शाळेतील मुलांपर्यंत AI रोबोटिकचं प्रशिक्षण आपण देतो। ही निवडणूक केवळ मतदान करण्यापुरती नाही, तर सांगलीचा विकास करण्यासाठी, सांगलीचा भवितव्याचा फैसला करण्याची निवडणूक। लाडक्या बहिणीने मग एकच सांगतो, किती काही कोणी अफवा पसरवल्या तरी सुद्धा कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आम्ही जे बोललो ते करतो, जे होणार ते बोलतो। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मी मुद्दाम या सगळ्या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये देखील या ठिकाणी आलो आहे, एवढंच सांगण्यासाठी की आज विकास आपल्याला करायचा आहे। बाकीचा तुम्ही जे काय दिलेलं आहे मला इथे, ते नक्की त्याचा मी ज्या आणखी काही योजना आपल्याकडे पाहिजे, म्हणजे पर्यटन मंत्री शंभूराज देसाईच्या माध्यमातून देखील आपल्याला पर्यटनाला चालना देता येईल। पाणंद रस्ते आहेत आपल्या भरत दुगावले यांच्याकडे, त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला निधी देता येईल। आणि म्हणून मी सगळ्या गोष्टीवर आज बोलत नाही आहे, पण मी आपल्याला एवढंच सांगतो की या वाळवा तालुक्याला विकासाला लागणारा निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द मी आपल्याला द्यायला हवा। आणि म्हणून पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी पुनर्विकास महामंडळ देखील आपण लवकरच करतोय, केलंय म्हणजे आपण प्रक्रिया त्याची पूर्ण होती आहे। नगरपालिका वाढवायची करायची आहे, ती देखील आपल्याला पाहिजे ती करू। नगरपालिकाचं काम माझ्याकडे, नगर विकास मंत्री म्हणून त्याने तुम्हाला लागणारा निधी देखील देण्याचं काम मी करणार आहे। माझ्या हातात ते मी ताबडतोब देतो, दुसऱ्याच्या हातात त्याला थोडा वेळ लावून तेही करून देतो।
तर माझा शब्द कोणी मोडत नाही असं मला वाटतंय.